नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला ना एकदम कुरकुरीत असे ब्रेड रोलची रेसिपी तयार करून दाखवणार आहे. आता पावसाळा चालू झाला आहे आणि या दिवसामध्ये तळलेले आणि एकदम कुरकुरीत पदार्थ खायला खूप आवडतात. आणि हे पदार्थ बनवताना यामध्ये मी भरपूर प्रमाणात भाज्या वापरल्या आहेत. त्यामुळे हा पदार्थ एकदम पौष्टिक असा तयार झाला आहे आणि हा पदार्थ लहान मुलेही खूप आवडीने खातील. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी बटाटे उकडवून घेतले आहेत आणि थंड करून घेतले आहेत. अर्धा तास झाले होते हे बटाटे मी शिजवून घेतले होते. त्याच्या सालीही काढून घेतल्या आहेत. आता हे किसणीच्या साहाय्याने खिसून घेऊया. बटाटे एकदम थंड करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते बॅटर बनवल्यानंतर ते असे सैल होणार नाही. इथे मी सर्व बटाटे असे किसणीने किसून घेते. तुम्ही हातानेही चुरून घेऊ शकता. त्यामध्ये एकही अशी बटाट्याची गाठ राहिली न पाहिजे. हे पहा, इथे मी सर्व बटाटे किसून घेतले आहेत. आता इकडे भाज्याही एकदम बारीक अशा कट करून घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता. टोमॅटो घेतला आहे, पत्ताकोबी, शिमला मिर्च, कोथिंबीर आणि कांदा. या सर्व भाज्या आता आपण यामध्ये घालून घेऊयात. लहान मुले ज्या भाज्या खात नाहीत ना, त्या भाज्या यामध्ये आवर्जून घालायच्या आहेत, म्हणजे त्या भाज्या त्यांना घातलेल्या ओळखू येणार नाहीत. आता या सर्व भाज्या छान मिक्स करून घेऊया. भाज्या छान मिक्स होत आहेत तोपर्यंत तुम्ही चटपटीत स्वादिष्ट रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. हे पहा, इथे मी ह्या सर्व भाज्या छान मिक्स करून घेतल्या आहेत. आता आपल्याला यामध्ये थोडेसे मसाले पावडर घालायचे आहे. 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे घेतले आहेत आणि इथे मी 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे. आणि हे बटाट्याची भाजी आहे ना, एकदम अशी चटपटीत होईल. आता हे सर्व मसाले छान मिक्स करून घेऊया. तर मी हातानेच हे सर्व मसाले मिक्स करून घेते, म्हणजे पटकन असे मिक्स होतील. आता यामध्ये चवीपुरतेही मीठ घालून घ्यायचं आहे. तर मीठ घालून मी आणखीन एकदा हे छान मिक्स करून घेते. पहा, इथे मी बटाटे थंड करून घेतले होते, त्यामुळे अजिबात हे सारण सैल झाले नाही. इथे आपले हे सर्व मसालेही मिक्स झाले आहेत. आता आपण याचे असे रोल्स तयार करून घेऊया. तुम्ही याला गोलही आकार देऊन घेऊ शकता. हे पहा, पटकन तयार होतात. तर मी याचे असे रोल्स तयार करून घेते. थोडेसेच असे रोल्स करणार आहे. पहा, मस्त. याकरिता आपल्याला बटाटे थंड करून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व रोल्स तयार करून घेतले आहेत. आता इथे मी ब्रेडही कट करून घेतले आहेत. याचे साईडच्या कडा आहेत ना, त्या काढून घेतल्या आहेत आणि एकीकडे पाणीही घेतले आहेत. आपल्याला हे ब्रेड आहे ना, असा ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा असा रोल तयार होईल. हाताने असे दाबून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचे पाणी काढून घ्यायचं आहे. हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे यामधील पाणी निघेल तेवढे काढून घ्यायचं आहे. त्यावरती हे बटाट्याचे बॅटर ठेवून घेऊया आणि हाताने असे फोल्ड करून घेऊया. अजिबात तुटत नाही. ब्रेड ओला केल्यामुळे लगेचच फोल्ड होतो आणि त्याला छान असा रोलचा आकार देऊन घेऊया. मस्त. अशा प्रकारे सर्व रोल्स मी तयार करून घेते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी सर्व रोल्स तयार करून घेतले आहेत. खूप छान झाले आहेत आणि एकदम पटकन तयार होतात. ब्रेडचे रोल्स तयार करून ठेवल्यानंतर जास्त वेळ ठेवायचे नाही. ते लगेचच आपण पाण्यात भिजवलं आहे ना, त्यामुळे असा ब्रेड तुटू शकतो. एकीकडे मी कढईमध्ये तेलही गरम करून घेतले आहे. आता सावकाश तेलामध्ये हे रोल्स सोडून घेते आणि खालच्या साईडने 5 मिनटं हे छान तळून घेते. 5 मिनटं झालेले आहेत. पलटी मारून घेऊया. मस्त कलर येऊ लागला आहे. तर दोन्ही साईडने एकदम लाल रंग
आणि कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. अजिबात यामधील बॅटर ही बाहेर येत नाही. चला तर मग हे मी ब्रेड रोल्स आहेत ना, ते दोन्ही बाजूनी छान एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते. तुम्ही इथे पाहू शकता खूप छान कलर आला आहे. तर आपण हे काढून घेऊया. टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत. एकदम सुरेख दिसतात आणि खायलाही एकदम कुरकुरीत लागतात. तुम्हाला जर अशाच रेसिपी पाहायच्या असेल तर पटकन चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. याने काय होईल, मी जे रेसिपी अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर इथे मी सर्व ब्रेड रोल्स तळून घेतले आहेत. एकदम कुरकुरीत असे तयार झाले आहेत. तुम्ही हे ब्रेड रोल्स असेच खाऊ शकता. यामध्ये मसाला वापरला आहे त्यामुळे एकदम चटपटीत असे तयार झाले आहेत आणि पाहताच खावेसे वाटतात. सॉससोबतही खाऊ शकता. हे ब्रेड रोल्स तुम्ही लहान मुलांना डब्यालाही देऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.